महाशिवरात्री संपलेली, पुढे पंधरवड्यानं होळी येणार. येत्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा, सर्व दुःखद आठवणी या होळीत भस्म करायच्या आणि आनंदानं पुढची वाटचाल करायची, असंच जणू पुनर्वसित मोवाडवासियांनी मनाशी ठरवलं होतं. लहान लहान 8-10 वर्षांची मुलं शेणाच्या चाकोल्या करण्यात मग्न होती. कोणी त्यांना विचारलं, काय करता रे? तर त्यांचं उत्तर असायचं, आता पुढं होळी येणं, म्हणून होळी जाळासाठी चाकोल्या करतो आम्ही. 100 चाकोल्याच्या 2 केळात माळा, आता हे 3री माळ करून राहिलो. अमक्या तमक्याच्या माळापेक्षा मले मोठी माळ करायची. धुलीवंदनाच्या दिवशी या माळा होळीत जाळून मले त्यावर पाणी गरम करायचं, होळीच्या पाण्यानं अंग धुवासाठी. असं काहीसं त्यांचं उत्तर असायचं आणि ऐकणारी व्यक्ती हसून पुढे जायची. शेतकरी मात्र गहू, हरभरा वगैरे पिकाची कापणी करायच्या विचारात होते. काही बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांनी या पिकाची कापणी केली होती. गव्हाचे ठेमले, हरभऱ्याच्या पेंड्या शेतात रचून ठेवल्या होत्या. संत्र्याच्या बगीच्यावाले बगीच्यातली रसरशीत संत्र बघून हरखून गेले होते. ते इतके 1000 रुपये येतील, तितके 1000 रुपये येतील, यंत्र संत्र्याले भाव चांगला मिळन, असे मनोमन मनसुबे रचत होते. मोठे शेतकरी संत्रा बगीच्यावाले लाखाच्या गोष्टी करत होते. त्यांच्या बगीच्यात सौदा करण्यासाठी मोठमोठ्या व्यापाऱ्यांची पायधूळ जडत होती. ज्या कोणाचे सौदे झाले होते त्यांच्या बगीच्यात व्यापाऱ्यांचे पहारेकरी बगीच्याची रखवाली करायला आले होते. ते बगीच्यात जागता पहारा ठेवायचे. ज्यांचा सौदा फिसकटला ते संत्रा मालक स्वतः बगीच्याची तोड करायच्या तयारीत होते. एकूण काय, सगळ्यांच्याच डोळ्यात हिरवी स्वप्न फुलली होती. तरीही 2 वर्षांपूर्वी महापुरामुळे आलेली हानी ते विसरलेले नव्हते. त्यावेळी झालेले मनाचे घाव अजून ओले होते, पण यावेळच्या पिकामुळे सगळ्यांच्या घावावर खपली धरणार होती. मुख्य म्हणजे आता सगळ्यांनाच त्या आठवणी विसरायच्या होत्या. किती दिवस, अजून किती दिवस हे दुःखाचं ओझं मनावर घेऊन जगायचं, असं ते एकमेकांना विचारत होते, समजवतही होते. आता गुढीपाडवा येईन, नवं साल सुरू होईल, म्हणून आता सालगडी ठेवायला हरकत नाही. नव्या पिकाचा पैसा, नवा सालगडी. या हंगामासारखंच पुढचंही काही पीक आपल्या हातात आलं तर आपण लवकर पूर्वपदावर येऊ असं सगळ्यांना वाटत होतं. आता येणाऱ्या या पिकाच्या पैशातनं सावकाराचं कर्ज फेडायचं, कपड्याचा एक तरी जोड घ्यायचा, असं पत्नी एकमेकांशी बोलायचे. शेतमजूर शेतात कापणी करताना मोठ्या आनंदानं कापणीचे गीत गायचे. मजूर स्त्रियाही त्यांना साथ द्यायच्या. गाताना माहेरचा उल्लेख आवर्जून करायच्या. त्या गौरवपूर्वक म्हणायच्या, पाठीवरी गोण्या नंदी आलेत घाईला, राजस बंधू माझा पुसतो विचार आईला. पिकला माझ्या बंधूचा ऊस, मोठच्या बैलाला पाणी म्हणून पाजतो रस. पाया ग पडू आला भावजयांचा घोळका, पाया ग पडू आला भावजयांचा घोळका, राजस बंधूच्या राण्या सर्जाच्या ओळखा. थ्रेशर मशीन आल्यामुळे लहान मोठ्या सगळ्या शेतकऱ्यांची मोठी सोय झालेली. कारण खळं करायच्या भानगडीत सहसा कोणी पडत नाही. एकाच्या शेतात थ्रेशर आलं की दुसरा लहान शेतकरी तिथेच आपला माल नेऊन धान्य काढण्याची तयारी दाखवत होता. शिवाय शेजारचे मोठे शेतकरी त्यांच्यानंतर आपलाही नंबर लावून ठेवत होते आणि आपल्याच शेतात तीच मशीन नेऊन माल काढायचा प्रयत्नात होते. त्यामुळे त्यांचं काही दिवसाचं काम काही तासात होणार होतं. मशीनमुळे ते होतच असतं. त्यामुळे त्यांचा वेळ आणि इतर शारीरिक श्रम वाचतात हे आताशा अनुभवानं बहुतेकांना समजलं होतं. त्यामुळे सगळेच आनंदी होते. आपापल्या सोयीप्रमाणे कामाची आखणी करत होते आणि अचानक एक दिवशी आकाशात काळे सावळे ढग जमून आले. वादळ वारा, पाऊस गारा, कडकड कडाडणाऱ्या विजांचा थैथयाट यांनी जणू तांडव नृत्याची स्पर्धाच आयोजित केली होती. तुरी एवढ्या गारा, बोरा एवढ्या गारा, आवळ्या एवढ्या गारा, बापरे, जिकडे तिकडे गारांचा साडा. घराच्या छपरावर, अंगणात, शेतात, जिकडे तिकडे बर्फाच्छादित वातावरण, वाऱ्याचं थैमान. कोणाच्या घरासमोर गुरांसाठी उभारलेलं टिनाचं छत उडून गेलं, कोणाच्या घरावरचेच पत्रे उडून गेले. शेतकऱ्याच्या शेतातले गुरांचे मांडव मोडून पडले. कुठे शेतातले मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले तर कुठे वीज पडून जनावरं मेली, कुठे इलेक्ट्रिकचे खांब वाकले. झाडावरची संत्र, आंबे वगैरे फळं झाडावरनं गळून पडले. गारांच्या मारानं ते फुटले. माल भरलेल्या फांद्या फळभारानं तुटल्यामुळे जमीनदस्त झाल्या. लाख मोलाचा माल मातीमोल झाला.
काही फळं झाडावर होती, त्यावर गारांचा मार बसल्यामुळे डाग पडले. सोन्यासारखी ती फळं, पण रंगाचा बेरंग झाला. कोणाच्या शेतातल्या पराठीचा शेवटचा वेचा चालू होता, ते पांढरं सोनंही भिजलं. काही बोंडातला फुटलेला कापूस पावसाच्या माऱ्यानं अलगद खाली पडला, जमिनीत मिसळला. उन्हाळी भाजीपाला म्हणजे टमाटर, काकड्या, कारले, दोडके जमिनीवर लोळल्यामुळे मातीत सडले, त्यात किडे पडले. त्यामुळे तो माल गुरांना चारण्याच्याही लायकीचा राहिला नव्हता. तो भाजीपाला, ते फळफळावळ उकंड्यावर टाकायला लागले. पुढे 2-4 दिवस तर पावसानं जणू काही आपली एक वेळच ठरवून घेतली होती. साधारणपणे सायंकाळी 4च्या सुमाराला नित्यनेमानं पडण्याचा त्यांनी चंगच बांधलेला होता. सोबतीला वादळ वारा गारा घेऊनच यायचा. ते सगळ्यामुळे लोक निराश झाले होते. ते निराशेनं म्हणायचे, शिवरात्री सिमग्यातला अवकाळी आहे ह्यो असाच बरसणार. एकाच सरीवर सरी बरसायच्या. धो धो बरसून सारा परिसर धुवून काढायचा. गव्हाचे ठेमले, हरभऱ्याच्या पेंड्या तणसानं झाकायला फुरसत दिली नव्हती. आणि एवढ्या मालावर झाकून तरी काय झाकणार हो? फार तर फार कडब्याच्या पेंड्या, पण त्यातनं पाणी झिरपलं असतंच. झाकलेल्या कडब्याच्या पेंड्यावरनं पाणी घसरून जायला आणि आतला माल कोरडा राहिला का पावसाच्या 2-4 सरी पडल्या होत्या. इथे तर मुसळधार पावसानं कहर केला होता. अवकाळीनं धिंगाणा घातला होता. अशा वेळी शेतकरी काय स्वतःच्या मालावर उपडे पडणार होते? ज्यांच्याजवळ ताडपत्री होती ती त्यांनी झाकली, तरीही खालून जमिनीत पाणी मुरलेलंच होतं, कारण पाण्याचा लोट मालाखाली जात होता. अवकाळीचं हे अशा प्रकारे आलेलं तुफान शेतकऱ्याच्या मालाचा नासोडा करायला तर आलं होतं ना. पूर्वीच्या काळी म्हणे पटकी येत होती, कॉलरेची साथ येत होती, देवीची साथ येत होती. या साथी गावाच्या गावं, घराची घरं ओसाड करून जात होती. देवी आपल्या खुणा खोलवर उमटवून जात होत्या. पुढे या सगळ्या साथींवर लसी निघाल्या. लसीकरण करून या रोगराईला प्रतिबंध घातला. त्यात मनुष्यानं यश मिळवलं. ते प्रयोग यशस्वी ठरले. म्हणून आता त्या रोगांचा लवलेश दिसत नाही, फक्त त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत. पण निसर्गाने असा धिंगाणा घालणं सुरू केलं, थैमान नाचवलं. माणसाच्या हातात काहीही उपाय उरला नाही. उघड्या डोळ्यानं सर्व प्रकोप बघण्याशिवाय माणसाकडे गत्यंतरच नव्हतं. 5-6 दिवसानंतर पावसानं उघड दिली, पण देवीचा रोग जसा येणाऱ्याच्या अंगावर, चेहऱ्यावर खुणा ठेवून जायचा, तसा या अवकाळीच्या थैमानाचा प्रताप सगळ्या पिकांवर दिसायला लागला. हरभरा, ज्वारी, गहू वगैरे धान्य काळं पडलं होतं. त्याला कुबट्ट वास येत होता. मालाखाली जमिनीत पाणी मुरल्यामुळे काही दाण्यांना कोंब फुटले होते. वातावरणात सर्वत्र मरगळ पसरली होती. शेतकरी सुतकी चेहऱ्यानं वावरायला लागले होते, कारण त्यांच्यावर तर आता आकाशच कोसळलेलं होतं. जणू आभाळातनं पडणारी प्रत्येक गार त्यांच्या काळजात शिरली होती. आपल्या मारानं तिने शेतकऱ्याचं चामडं सोलून काढलं होतं, त्यामुळे ते पुन्हा चैतन्यहीन झाले. अवकाळीपूर्वी ज्यांच्या बगीच्याचे सौदे झाले होते, अवकाळीनंतर ते सौदे फिसकटले. राहिलेले बगीचे घेण्यासाठी व्यापारी फिरकेनासे झाले होते, तर काही व्यापारी शेतकऱ्याची आणि त्यांच्या मालाची थट्टा केल्याप्रमाणे त्यांना भाव सांगायला लागले. खरंच घरच्या कुटुंबातल्या प्रत्येक कर्त्या पुरुषाचं कंबरडच मोडलेलं होतं. पुन्हा पुन्हा उठून उभं राहायची ताकद त्यांच्यात उरलीच नव्हती. धीर धर बळीराजा, धीर धर, पुन्हा नव्या दमानं उठून उभा राहा, स्वतःच्या पाठीचा कणा ताठ ठेव, हे सांगण्याची ताकद आता कोणात राहिलेली नव्हती. जगात कितीही जहांबाज माणूस असला तरी त्याच्याशी टक्कर घेणं सोपं असतं, पण निसर्गाशी टक्कर ते कसं शक्य आहे? एवढं खरं, माणसाचं मोठेपण त्याच्या करणी इतकंच सोसण्यावर सुद्धा अवलंबून आहे. किंबहुना कर्तृत्वापेक्षा सोसणं मोलाचं आहे. एरवी उगाच का म्हणतात, देवी देवतांना, थोर पुरुषांनाही सोसणं आणि खुपणं सुटलेलं नाही. इतिहासातल्या आणि पुराणातल्या कित्येक उदाहरणांवरनं हे आपल्याला दिसतंय, आणि या बाबतीत अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. कोणत्याही स्वरूपात ग्रहदशेचा फेरा आला की तो आपलं काम करूनच जातो. आता तर सरकारी घोषणांवरही शेतकऱ्याचा विश्वास उरला नव्हता. प्रशासकीय अधिकारी आले तर त्यांना पंचनामा करूच द्यायचे नाहीत. त्यांचे त्यांनी केले तर आपण वावरोवावरी त्यांच्या मागे मागे फिरायचं नाही, कारण त्याचा काही फायदा होत नाही. तुम्ही फक्त कागदी घोडे नाचवता हे त्यांना खडसावून सांगायचं.
मंत्री असो किंवा प्रशासकीय अधिकारी, आपण मनात भीती न ठेवता स्पष्ट बोलायचं असं गावकऱ्यांनी एकमतानं ठरवलं होतं. कारण पूरग्रस्तांनी महापुरानंतर नव्या उमेदीनं जुनं दुःख झाकलं होतं, आपल्या कष्टाची शर्थ 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 केली होती. पण आता अवकाळीनं त्यांचे सगळे कष्ट व्यर्थ 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 ठरवलेले होते. सगळं काही पाण्यात गेलं होतं. नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडलं तर न्याय कुठे मिळायचा हा प्रश्न पडतो. पण आताशे या दोन्ही गोष्टींचा न्याय करता येतो. 4 शहाण्या लोकांनी नवऱ्याला खडसावलं तर तो सुतासारखा सरळ येतो. निसर्गानं साथ दिली नाही तर सरकार मदतीचा हात देतं. पण या दोघांनी वेळेवर मनावर घेतलं तरच आणि तरच ते शक्य आहे. पण आजवरच्या अनुभवावरनं अशा प्रकारची आशा करणंही त्यांना बेकार वाटत होतं. नको नको म्हणत असताना जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. महाप्रलयानंतर आत्ता कुठे त्यांच्या मनावर खपली धरली होती. पण या घटनेनं ती खपलीसुद्धा निघू पाहत होती. अतिसंवेदनशील लोकांच्या जखमा चिघळू पाहत होते. आपण काही म्हणायचे, पोटात 2 भाकरी पचते, पाणी पचते, तसं हे दुःखही पचवायचं. पण असं म्हणतात ते त्यांच्याच पोटातून ओठावर येत होतं आणि मग तेच म्हणायचे, अगा भाऊ, सरकारनं महापुराचे वक्ताले मोठं जगजाहीर भाषण केलं होतं. बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं होतं. कळकळीनं कळवळ्यानं बोलत होते, मोवाडचं पुनर्वसन उत्तम दर्जाचं होणार. पण त्याईनं फक्त घरच बांधून दिले आणि बाकी कोणत्याच योजनेचा अजून पत्ता नाही ना. सवलती देऊ म्हणले होते, पण कोणत्या सवलती दिल्या? दुर्घटनेत मेलेल्याच्या वारसाले 25,000 देऊ, नोकरीवाल्याच्या लेकराले अनुकंपावर नोकरी देऊ. 1-2 नोकरीवर घेतलं आणि ते पक्के नाही झाले आणि बाकीचे अजूनही वाट बघतेत. बसले बिचारे वारापेत. ज्या कुटुंबातले सगळेच गेले त्याईच्या नावावर कायदेशीर मिळणारी रक्कम गावाच्या पुनर्वसनाच्या कामासाठी वापरली जाईन म्हणत होते. पण थ्यो वाद आता कोणाच्या कानी कपाळी राहिला नाही. शेतजमिनीचं नुकसान झालं, त्या जमिनी सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेऊ म्हणत होते. ते हितही चांगलाच हात दाखवला. कायच्या काय पाढा वाचावा ना. कुठे गेली त्याची घोषणाबाजी? काय झाली त्याचं निव्वळ तोंडाचं वाप. काही जण म्हणते त्याच्या खात्यात पैसे जमा झाले, पण बँकेत खाते असते कोणाचे? नव्यानं खातो म्हणलं तर कोण खातं काढू शकते? आपल्यासारखे पूरग्रस्त का पैसेवाले? पैशाकडं पैसा जाणार असंच ना. खऱ्या गरजूले तर खडकोही मिळाला नाही आणि मिळतही नाही. आता तर या घोषणान पंचनामे म्हणजे निस्ती चालूच वाटते. नाही तर काय, तुम्ही उपाशी आहात, बसा इथंसा, 5 पक्वानाचं ताट वाढून आणतो असं म्हणायचं आणि मुखात घास घेण्याच्या आधी भरलं ताट उचलून घ्यायचं आणि ते वापस घेऊन जायचं. म्हणजे कवडी क्रूर थट्टा लावली आमची. अशी थट्टा करणं म्हणजे हातानं न मारता झणझणीत कानाखाली देणं असं समजावं. ते आपलं दुःख व्यक्त करत होते. याच विचारांनी त्यांचं मन विषण्ण व्हायचं. यावर त्यांच्याचपैकी दुसरा एखादा म्हणायचा, असं निराश होण्यापेक्षा नशिबावर हवाला देऊन राहावं. आपलं नशीब गांडू तर कुणा संग भांडू. आता तर सावकारही दीडीनं पैसे देत नाही. यदा कदाचित दिल्लंही तर कर्ज फेडीचा तागादा मागं लावते. त्यामुळं घशात सुखाचा घास जात नाही. हे असं जगणं म्हणजे काय झालं? आपल्यापेक्षा ते दारोदार हिंडणारे ते 4 पायाचे कुत्रे बरे. निदान ते तुकड्यासाठी दारोदार फिरू तरी शकते. तिथं नाहीच भेटलं तर कुठेही मोकाट फिरते. म्युन्सिपाल्टीवाले मोकाट कुत्रे पकडून नेते, तिथं त्याची खायप्याची तरी सोय होते. या हाड कुत्र्यापेक्षा आपलं जीवन हाड झालंय बाप्पा. हे असंच बोलणं 4 समदुःखी जमले की ऐकू यायचं. या आणि याच आशयाच्या त्यांच्या गप्पा असायच्या. मग दीर्घ उसासा सोडून त्यांच्यापैकी एखादा म्हणायचा, अरे जे नशिबात असन ते भोगावंच लागन ना. सटवीचं अक्षर आणि बरम्याची रेख कशी मिटणार? आपले 5वीला हे जीवन पुंजलंय. तो काय आपल्याला विचारून आपल्याला लाटलेख लिहिते का? नियंत्याचा खेळच न्यारा. अशा निर्णयापर्यंत ते येत असत आणि पुन्हा एकमेकांच्या आणि स्वतःच्या मनाची समजूत काढत बसत. रमा मुकुंदाला शेतातून यायला सायंकाळचे 7:30 वाजले होते. कृष्ण पक्षाचे दिवस म्हणून खूप अंधार झाल्यासारखा वाटत होता. मारुतीच्या पारावरनं जाताना नेहमीप्रमाणे तिथे भीम्या, ऐसीनाथ, अनंता, हरिराम बसले होते. त्यांनी मुकुंदाला विचारलं, मुकुंद भाऊ, आज वावरातून याला जेवणरात केली? आता तर वावरात तुम्ही काय रिकामे बसले नसानच.
मुकुंद भाऊ नको इतकी दगदग करू, अशानं अंगावर दुखणं काढून बससीन. निर्रे दोघंही घाण्याच्या बैलावाने जुतले राहता आणि रात बेरातचं असं अंधारा कुंदारातून येणं जाणं करता. पायाखाली काही किडा किटूक आलं, काय करता, काय झालं, कसे का तुम्ही? इसीनाथ त्यांना म्हणाला. इतरांनी त्याला दुजोरा दिला. अरे हो, आज वावरात मांडो टाकला, म्हणलं मांडवाचं काम पुरंच करून जावं म्हणून झाला जरासा उशीर. आता मांडो कायले बा? गाय गाभणे, आता ते कवा जनत काही सांगता येत नाही. तिच्यासाठी घरी थांब नाही पुरवणार नाही. आणि वावरात एखाद्या झाडाखाली सावलीसाठी बांधावं म्हणलं तर तसं झाडही राहिलं नाही, म्हणून लहानसा मांडो टाकला. आता उद्यापासून गाय वासरू आम्ही संग ठेवत जाऊ. ते समजा खरं आहे का? पण आपल्या तब्येतीकडं लक्ष ठेवून काम करत जा दोघं. काम काढले का निघतेच निघते. आणि वहिनीचं तर तुझ्या पुढे एक पाऊल पुढचं कामाच्या बाबतीत. अनंताच्या वक्तव्यावर रमा मुकुंद मनमोकळेपणानं हसले आणि आपल्या घराच्या ओढीनं निघाले. घराकडे येत असताना त्यांना वाण्याच्या दुकानाजवळ दयाराम दिसला. तिघांचीही नजरानजर झाली, पण दयाराम नेहमीसारखा खुलून बोलला नाही. उलट त्यांना बघून अनोळख्याप्रमाणे पुढे निघून गेला, आपल्याच विचारात असल्यासारखा. मुकुंदाने मुद्दाम थांबून त्याला विचारलं, का बाप्पा दयाराम कावले, तुले बरे नाही वाटत का गा? असं म्हणून दयाराम पुढे चालायला लागला. मुकुंदाने पुन्हा त्याला विचारलं, अरे मग इकडं कोणीकडं चालला अंधारा कुंदारातून? मारवाड्याकडं जागली करायला जातो, बगीच्याची जागली करा लागते, घरून येऊन राहिलो चालतो. अगं पण असं अंधाराचं काही टार्च कंदील काही तर उजेडासाठी हातात घ्यायचं होतं ना. हे ऐकून दयाराम पुढे निघून गेला. रमा मुकुंदा घरी परत आले. दयारामची पत्नी मुलं त्याची घरी वाट बघत होते. इतका उशीर झाला, इतकी रात होईपर्यंत हे कवा बाहेर थांबत नाही, मग आजच असे कोणत्या कामी गेले असतील? एकमेकांना विचारत होते, काळजी करत होते. बाप्पा जेवण रात सरली, आता अर्धी रात झाली, दुसरा दिवस निघत आला, अजून कसे नाही आले रे बाप्पा? त्यांची पत्नी मुलांना काळजीनं विचारत होती. खरंच ती रात्रभर झोपली नव्हती. वाकळीवर जरा अंग टाकलं की ती सारखी कूस बदलत होती, उठून उठून बसत होती, दार उघडून आत बाहेर करत होती. मुलगा सकाळी 2-4 ओळखीच्या घरी बाबा इथे आले होते का म्हणून विचारण्यात आला, पण सगळ्यांनी नाही असं उत्तर दिलं. मग तो मुकुंदाकडेही गेला. मुकुंदानं रात्री घडलेली गोष्ट त्याला सांगितली. त्याची मनस्थिती बरी वाटली नाही. काही विचारलं तर शिवाय तो काही बोलत नव्हता. मरवाड्याच्या वावरात जगली जातो असं तो बोलला. वाण्याच्या दुकानापुढं भेट झाली आमची, हे मुकुंदानं त्याच्या मुलाला सांगितलं. दयारामचा मुलगा लगेच तिथनं निघाला, सरळ घरी आला. मुकुंदानं दिलेली माहिती त्यांनी आईला सांगितली, पण हे ऐकून का कोणास ठाऊक तिचं काळीच चर्र झालं. चल बरं आज्या वाण्याच्या दुकानात विचारू त्याला, इथं काय लेनकावासा आले होते म्हणून. अगं पण आता इतक्या लवकर तो दुकान उघडत नाही ना. मग त्याच्या घरी जाऊन विचारू. तू चल महासंघ आणि तू घरीच राय पोरी. ते आले तर त्याला काही विचारू नको, चहा दे करून, मी आल्यावर बोलीन काय बोलायचं ते. असं सांगून मायलेक बाहेर पडले, वाण्याकडे गेले. वाण्याकडून त्यांना समजलं की तो आला होता रात्री 2 रुपयाचं उंदराचं औषध घेऊन गेला. म्हणत होता घरात उंदरं लय झाले, रातभर धडाचं झोपू देत नाही, उंदरं अंगावर चढतेत. अगं बाई 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 काय करावं? चल बरं आज्या वावरात जाऊन बघू, मारवाड्याच्या वावराकडं चल. अहो पण आपण इथं आलो आणि ते घरी आले असतील तर आधी घरी जाऊन पाहू. मग चाल घरी, आणि नसं चाले तर त्याची नाहेरी घेऊन जाऊ वावरात. दोघंही मायलेक घरी येताच त्यांना अंगणात मारवाड्याचा गडी सुतकी चेहरा करून उभा दिसला. मुलगीच फुंदून रडत होती. काहून मंगे? अहो पोरी लढतं काहून? काय झालं? मी सांगतो काय झालं तर. दयाराम वावरात माचा नाव मरून पाडलाय. त्याचं सारा अंग काळं निळं दिसते, तोंडाला फेस आहे. त्याच्या बाजूला जर्मलचा गिलास पाडलाय. दररोज सकाळीच मी मांडवातल्या ढोरायचं शेण पाणी करतो, मग म्हशी दोहून दूध घेऊन गावात येतो. उकंड्यावर शेणाची डाली टाकायला गेलो म्हणजे आमच्या दोघांची भेट होते, नाही तर कवा मी म्हशी धुवायतो तेव्हा दयाराम तरी मांडवात येते. कसा तो दिसला नाही का रात्री जागलीच आला नाही, म्हणून मी मचानाकडे गेलो तर पाहतो तर मचानावर ते होताना पडला होता. मला तर काही सुचलं नाही बाप्पा, काय करावं काही नाही, असं झालं होतं. लागलीच मी घरी येऊन मालकाला सांगितलं आणि मागल्याच पावली मालकाने मला हे तिचा पाठवलं. मी दुधाची सर्वी मालकिनीच्या हाती दिली आणि तसाच इकडं आलो बाप्पा. तोही कावरा बावरा दिसत होता.
हे ऐकून तिघही मायलेकाच्या पायाखालची जमीन सरकली. वाऱ्याच्या वेगानं संपूर्ण गावात ही गोष्ट समजली. तोंडात फेस आहे म्हणतेत. मचानावर वावरात मरून पडला. काही किडा कुटुक तर नसन? लंबा बावाजी गिवाजी? अनेकांच्या मनात अनेक प्रश्न उठत होते. काहीही हसलं तरी लासेला हात लावता येत नाही. पोलीस केस होते म्हणून त्याला तिथून आम्ही घरं आणलं नाही. रितसर पोलीस स्टेशनात रिपोर्ट दिली म्हणते मारवाड्यानं. गावात चर्चांना ऊत आला. घटनास्थळी पोलीस व्हॅन आली. त्यांनी पंचनाम्याला सुरुवात केली. दयारामच्या लाशेजवळ रिकामा कागदाचा छोटासा तुकडा पडला होता. तिथेच पाण्याचा रिकामा ग्लास पडला होता. पोलिसांनी दयारामच्या बायको मुलांचे बयान घेतले. त्याची बायको म्हणाली, आमच्या घरात कवा झगडा भांडण नसते बापा, पण इतक्यात ते नाराज होते. गुढीपाडव्यानंतर ह्या पोरीचं मंगीचं लगीन होतं, पण अजून हुंड्याची सोय काही झाली नाही. सोयऱ्याचा निरोप आला होता, पुरा हुंडा तयार ठेवा नाही तर पुन्हा 4 महिने लगन पुढं ढकला. आता तर कुठीसा कर्ज मागायची सोय नाही. सोयरा म्हणते आम्ही 4 महिने अजून थांबायला तयार हो. पण हे मात्र मनातनं नाराज होते. तवापासनं काही बोलत नव्हते. कवा मी ह्या गोष्ट काढली तर ते म्हणे पुन्हा या गोष्टीवर चर्चा करून हातात पैसे येणार आहे का, म्हणून मग मी ती गोष्ट काढणंच बंद करून टाकलं. ते त्याईचं काम करत होते. येळच्या वेळी घरी येत होते. आम्ही आमचं काम करत होतो. पण रात्री घरी आलेच नाहीत म्हणून आम्ही त्याईचा पत्ता घेत होतो. आता हे चिन्ह नजरेनं दिसून राहिलं. आम्हाला तर काही अंदाज बांधता येत नाही बाप्पा. असं म्हणून ती रडायला लागली. तिच्याबरोबर तिची मुलं हमशी रडत होते. पोलिसांनी दयारामच्या कपड्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या अंगात घातलेल्या कापडाच्या बनियांच्या खिशात एक चुरगळलेली चिठ्ठी मिळाली. वेड्या वाकड्या अक्षरात लिहिलेली लाल शाईतली ती चिठ्ठी पोलिसांनी सर्वांना ऐकू जाईल अशा प्रकारे वाचली. पोरीचं मंगीचं लग्न तोंडावर आलं, पण सोयरा पोरा हुंडा घेतल्याशिवाय लग्न करणार नाही. पोराले बोहल्यावर चढूच देणार नाही. 4 महिने थांबतो, पण ठरलेला 10,000 हुंडा अगोदर मोजा, असं त्याईचं म्हणणं. 2 डाव पोरीचं लग्न हुंड्यापायी पुढं ढकललं. मलाच आता या गोष्टीची पेसेमानी येते. पण कुटुंबाचा करता मिळाला तर सरकारकडनं मदत मिळते म्हणते. लाखानं मदत मिळते असं मी ऐकू नये म्हणून जीवावर उदार होऊन मी हा मार्ग पत्करला. बास, इथं दुसरं काही कारण नाही. हो असं आहे तर. पोलीस उद्गारले. ती चिठ्ठी बघून त्यातला मजकूर ऐकून सगळ्यांचंच मन कळवळलं. अहो जो थो आपल्या नशिबानं खाते. असं कोणाचं नशीब आले नशीब घासून कोणाचं नशीब उजळत असते काय? उलट तुम्ही असं करून लेकराच्या डोसक्यावरचं छत्र काढून घेतलं, त्याईले उघडं पाडलं. तुमच्या मनातली गोष्ट निदान आम्हाला बोलून तरी दाखवायची. वगैरे बोलून दयारामची पत्नी रडत होती. विशिष्ट हेल काढून रडल्यामुळे सगळ्यांचे डोळे पाणावले होते. मुलगी मंगी आपलं दुःख रडून व्यक्त करत होती. सगळ्याच वातावरणात काही वेळ स्मशान शांतता पसरली होती. पोलिसांचे सगळे सोपस्कार आटोपल्यावर लाश पोस्टमार्टेमसाठी नरखेडला सरकारी दवाखान्यात नेण्यात आली. दवाखान्यातली चिरफाड आटोपल्यावर गाठोड्यासारखी शिवलेली ती लाश कुटुंबाच्या स्वाधीन केली गेली. दयारामची लाश घरी आणल्यावर करायचे म्हणून त्याचे शेवटचे विधी कसे तरी पार पडले. त्यावेळी तिथे थोडा वेळ हळहळ व्यक्त करून जो तो आपापल्या घरी निघून गेला. सगळे आपापल्या कामाला लागले. खरंच आहे ना, कुणी कुणासाठी मरत नसतो आणि कुणासाठी कुणाची कामं थांबत नसतात. जाणारा जातो, कुणी अविचारानं, कुणी अपघातानं. राजकारण करणारे त्याचंही नको इतकं राजकारण करतात. पुढे 2च दिवसानंतर गुढीपाडवा आला, पण त्या पुनर्वसनाच्या भागात कुणाच्याही दारात गुढी उभारलेली दिसत नव्हती. तुरळक 1-2 गुढ्या सोडल्या तर कुठेही उत्साहाचं वातावरण दिसत नव्हतं. अनंताच्या पत्नीनं भीम्याच्या भाऊजाईला विचारलं, ताई तुम्ही अजून गुढी उभारली नाही? मी उभारतोय आता. ती म्हणाली, काय उभारतं बाई गुढी? नव्या वर्षाची सुरुवात म्हणजे खुशीचा आनंदाचा दिवस समजून आपल्याकडे गुढी उभारतेत, पण आपल्या या 2 घराआड तशी दुर्घटना घडली. लेकरवाळ्या माणसानं दयारामनं तसं केलं. अजून त्याचे दिवसही पुरे नाही झाले. आणि तो काही म्हातारा कोतारा नव्हता, बिमार नव्हता. चांगला धडधाकट अर्ध्या वयाचा माणूस, इज्जतीला भेणारा. लय वाईट झालं बाई. हो खरं इथं आहे तुमचं. मी नाही उभारत गुढी. पहा ना कसे सालं जाऊन राहिले. 2 वर्षाआधी आईनं आखाडी गाजली, महापुरानं चांगली गाजवली. आता हा गुढीपाडव्याचा पहिला सण. अशा दुर्दैवी गोष्टीमुळं लोक बधीर झालेत. काहीतरी साल निघून राहिलं बाई. माणूस तर आसेवर जगत असते ना.
या गोष्टीलाही 1 वर्ष उलटलं. 1 वर्षानंतरचे उन्हाळ्याचे दिवस. रमा मुकुंदाला म्हणाली, मले का नाही गीताची आणि लेकरायची लई आठवण होते, असं वाटते का भेटून यावं. त्या फिंट्याची आठवण आली का उडून जाऊ का पळून जाऊ आणि लेकरायची भेट घेऊ असं वाटे. तो बोलून दाखवलं. माई मनात तेच आहे. पहिले भाऊबीजेले, उन्हाळ्यात आंब्याचे रस आले, पोरीबाळी माहेरी येत होत्या. आता तर केव्हाही येते आणि केव्हाही जाते. पण आपण ही तसं राहायला आलो तेव्हा लेक जायवाई आले होते, तेव्हापासून कोणाची भेट नाही. चालतं काय लेकाले, आपणच जाऊन येऊ. जाऊ रातभरासाठी नागपूरले. आता तर मुरलीची 12वीची परीक्षा झाली. त्याचं कॉलेज सुरू झालं म्हणजे आणखीन कुठं जाणं होणार नाही आपलं. मुरली करण 2-3 दिवस गायचं आणि त्याच्यापुरतं खा प्यायचं. खरं तर या ढोराईमुळं आपल्याला कुठंसं जाता येत नाही. 3-3 ढोराईचं चारा पाणी, शेणपाणी, गाईचं दूध काढणं, ते हॉटेलात पोचवणं, हे समजा एकटा करीन का त्यो? काहून नाही करणार. अंगाव काम पडलं का सगळं करते. 2 दिवसाची गोष्ट. चाललंच जाऊ नागपूराले. मग मी थोडासा लाडू चिवडा करून घेतो, घरी मुरलीसाठी ठेवता येईल. पोरीबाळीच्या घरी रिकामी हातानं जाणं बरं दिसत नाही. आणखीन हे काय कामं नाही म्हणू नका. तुम्ही अगोदर तुमच्यासाठी जोडा घ्या बरं. किती काळच्या त्या पायातल्या चपला सगळे पट्टे तुटले त्याचे. त्याला खिळे ठोको ठोको जाळी झाली त्या पट्ट्याची. तळवे झिजून गेले. आता नागपूराले नवा जोडा घालून चाला. तसं वावरात दगडं उकरताना जोड्यानं पुरा पाय झाकला पाहिजे. चपला घातल्यानं उघड्या नाका बोटाईला दगडं रुजतेत, मातीचे ढेकळं रुजते. म्हणून रमाचा प्रेमळ आग्रह बघून मुकुंदाला बरं वाटलं. तोही म्हणाला, मले वाटते तूही एक साजरं लुगडं घे. चाल लेकाले, आपण दोघंच बाजार करू आज. आजची खरेदी आपल्यासाठी. आज एकमेकाच्या मताने एकमेकासाठी घेऊ. आजचा दिस आपल्या दोघाचा. आज वावराच्या कामाला सुट्टी. भारावल्यासारखा मुकुंदा बोलत होता आणि दोघेही बोलत बोलत आपल्या घराकडे निघाले. श्रोते हो, लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा हा भाग इथे संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.